नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सुरुवातीलाच एक महत्वाची सूचना देतो. गेले 2-3 महिने अनेकांकडून मला ईमेलद्वारे किंवा मित्रांकडून निरोप दिले जात आहेत किंवा ज्यांच्याकडे माझा नंबर असेल ते मला फोन करून सांगतायत की तुम्ही प्रतिपक्ष बंद केला का, वगैरे वगैरे वगैरे. कारण त्यांना सबस्क्रिप्शन असून पण नोटिफिकेशन मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. आता यामध्ये काय तांत्रिक बाजू आहे मला कल्पना नाही. कोणी काय चावटपणा करत असेल मला कल्पना नाही. आणि कुठे तक्रार करायची तर त्यासाठी मला खरं सांगायचं तर वेळ पण नाही. मला जे सांगायचं असतं, माझं मत व्यक्त करायचं असतं, त्यासाठी मी हे युट्यूब चॅनल चालवतो. आणि त्यामुळे ज्यांना मिळत नसेल त्यांच्यासाठी काय करायचंय मला कळत नाहीये. हा, पण एक त्याच्यावरचा पर्याय मला सुचलेला असा आहे की ज्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत असतील, प्रतिपक्ष प्रतिवाद पोहोचत असतील, त्यांनी कृपा करून ते आपल्या मित्र परिचितांना फॉरवर्ड करावेत, त्याची लिंक पाठवावी, एवढी मी विनंती करू शकतो. या पलीकडे माझ्या हातात काही असं वाटत नाही. कारण मी एक खांबी तंबू आहे. मला हे असं मत व्यक्त करण्याची हौस आहे म्हणून मी चालवतो. साहजिकच त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक बाजू जर माझ्याकडे नसेल तर यावरचा तांत्रिक पर्याय सुद्धा माझ्याकडे नाही, हे जरा समजून घ्या. असो, आजचा विषय जो आहे तो अगदी प्रामाणिकपणे माझी भावना मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा मला महाराष्ट्रात महायुतीला इतकं प्रचंड बहुमत मिळालं याचा आनंद झाला होता. त्याचं गेल्या आठवड्याभरात दुःखामध्ये परिवर्तन झालेलं आहे. मला असं वाटतं की मलाच कशाला, ज्यांनी ज्यांनी मोठ्या उत्साहामध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आणि महायुतीला इतकं प्रचंड बहुमत दिलं, त्या मतदाराच्या अपेक्षा काय होत्या याचं कुठलं तरी भान मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे नाराज झालेले पक्ष नेते, त्यांचे पाठीराखे, यापैकी कोणाला तरी त्याचं भान आहे का? अवघ्या 5-6 महिन्यापूर्वी लोकसभेचे निकाल लागले तेव्हा ज्या महायुतीचा धुव्वा उडालेला होता, तेव्हा एकमेकांकडे बोट दाखवणारे जे लोक होते, अपयशाची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हतं. त्यावेळेला एक देवेंद्र फडणवीस हा आजचा मुख्यमंत्री आणि तेव्हाचा उपमुख्यमंत्री पुढे येऊन म्हणाला होता की या पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी सत्तेतलं स्थान सोडतो, मला सरकारमधून बाहेर पडायचंय आणि पक्षासाठी काम करायचंय. तो एक फडणवीस सोडला तर महायुतीतले किती नेते, समर्थक, प्रवक्ते, कोण कोण तयार होतं लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी उचलायला. हे मी मुद्दाम सांगतोय मित्रांनो, मुद्दाम सांगतोय की आज जर तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही तर या समाज घटकावर अन्याय झाला, त्याच्यावर अन्याय झाला, आम्हीच तुम्हाला जिंकून दिलं, असे दावे करायला जे जे कोणी तोंड वर करून पुढे येतात, त्यांना माझा एकच सवाल आहे की लोकसभेच्या वेळेला जो महायुतीचा दारुण पराभव झाला तेव्हा आमच्यामुळे हा पराभव झाला, आमच्या समाज घटकाने तुमच्याकडे पाठ फिरवली म्हणून हे तुमचं नुकसान झालं, असं सांगायला यापैकी किती लोक पुढे आले होते? कोण ओबीसीचे असतील, कोण मराठ्यांचे असतील, कोणी आणखीन कुठल्या दलित किंवा वेगवेगळ्या घटकातले जे जे कोणी नेते आज मंत्रीपदावर दावे सांगताना आपल्यामुळे 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 म्हणतात, हे सगळे 4 जून नंतर कुठे गायब होते? जर फायदा तुमच्यामुळे होत असेल तर तोटा सुद्धा तुमच्यामुळे होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठच्याही एका नेत्यामुळे कुठलाही पक्ष सत्तेपर्यंत पोहोचतो असं नसतं. अगदी भुजबळ जे का आता सांगतायत किंवा आणखीन कोण ओबीसीचे नेते सांगतायत की अरे काय असेल आकडेवारीत, मला जायचं नाही मित्रांनो. पण एक गोष्ट विसरलात तुम्ही, मतदाराने इतक्या भरभक्कम मताधिक्याने तुम्हाला सत्तेत आणून बसवलेलं आहे.
की सत्तेचे वाटेकरी जास्त झाले आणि सत्ता कमी आहे. आणि ज्या प्रकारे ज्याला ती लांडगे तोड म्हणतात, खरंच मित्रांनो, तुम्हाला मत देणारा मतदार पस्तावला असेल की यांना विरोधी पक्षात बसवलेले बरे, यांना सत्तेपासून वंचित ठेवलेले बरे, असंच त्या मतदाराला तुमच्याविषयी वाटणार की नाही नाही, यांना विरोधी पक्षातच बसू दे, यांना सत्तेच्या जवळ जाऊ द्यायचं नाही. मित्रांनो, एक साधी गोष्ट आहे. 2019च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मतदाराशी सरळ सरळ दगाबाजी केली आणि स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर जे काय महाविकास आघाडी सरकार बनवलं त्यामध्ये स्वपक्षाच्या आमदारांवर सुद्धा अन्याय केला होता. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, पण त्या सरकारमध्ये शिवसेनेचा वाटा किती होता? 11 किंवा 12 मंत्रीपद जी होती त्यातली 2 मंत्रीपद तर एका कुटुंबात, बाप मुख्यमंत्री मुलगा मंत्री. उरलेले 10 मंत्री होते शिवसेनेचे. त्या 10 मंत्र्यामध्ये 3 अपक्ष ऍडजस्ट केलेले होते, म्हणजे राहिले 7. शिवसेनेच्या वाटेला शिवसेनेचा मुख्यमंत्री वगळला तर आलेली शिवसैनिकांच्या वाट्याला आलेली मंत्रीपद किती होती याचा विचार करा. फक्त 7. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेला फक्त 7 मंत्रीपद मिळाली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा अखंड राष्ट्रवादी पक्ष होता, त्याच्या वाट्याला सुद्धा 13 का 14 मंत्रीपद होती. आज 9 मंत्रीपद आहेत. तुमचा पक्ष अख्खा नाहीये आणि परत तिथे पण नाराजी आहे, तिथे पण नाराजी आहे. 2019 मध्ये ज्या पक्षाला 105 आमदार मिळाले होते त्याच्या वाट्याला गेल्या 5 वर्षात काय आलं? पण पक्ष भूमिका हे घट्ट धरून पुढच्या निवडणुकीपर्यंत ज्यांनी कळ काढली, या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो मित्रांनो. इतके सत्ता पिपासू झालोय. ज्या वेळेला लोकांच्या मनामध्ये असे विचार सुरू होतात ना की तुमची ही आधाशीपणा, सत्ता लालसा, सत्ता पिपासा लोकांच्या नजरेत इतकी भरायला लागते, तेव्हा लोक तुम्हाला आशीर्वाद देण्याऐवजी शाप द्यायला लागतात. शाप द्यायला लागतात की कोण दुसरा देशाचा शत्रू, आपला शत्रू, आपल्यावर हुकूमत गाजवणारा एखादा हुकुमशहाला चालेल, पण ही असली लोकशाही नको असं लोकांना वाटायला लागेल. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं म्हणून काय ते शिवसेनेचे इतके बाकीचे मंत्री झाले, तानाजी सावंत वगैरे वगैरे. नाही तर ते बंड का नाही करू शकले? आधीची 2.5 वर्ष तानाजी सावंत बंड का करू शकले नव्हते? सगळा हेतू तुमचा पक्षामध्ये, महायुतीमध्ये किंवा सार्वजनिक जीवनात वावरणं म्हणजे सत्ता आणि मंत्रीपद असेल तर असे नेते या देशाला, या राज्याला, या समाजाला नको आहेत. समाजात आदर्श नेता कोण असतो? कोण असतो आदर्श? जो आपल्याला काहीतरी मिळणार आहे यापेक्षा आपण समाजाला, राज्याला काय देणार आहोत याचा विचार करून सार्वजनिक जीवनात येतो. छगन भुजबळ घ्या, शिवसेना सोडली, काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि दरवेळेला छगन भुजबळ यांचं मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं की एकदम समता परिषद, फुले भाऊ, काय ते शाहू आंबेडकरांचे विचार हे प्रबळ होतात. आणि मध्यंतरीच्या काळात भुजबळ आणि त्यांचे सगळे समता परिषदवाले काय करत असतात? प्रत्येक वेळेला आपण बारकाईने बघा की ज्या वेळेला भुजबळांच्या मंत्रीपदाचा, मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री पदाचा विषय येतो तेव्हा समता परिषद अचानक ऍक्टिव्ह होते. नाहीतर वर्षानुवर्ष ही संघटना काय करते, मग ते ओबीसीसाठी असेल किंवा आणखीन कोणासाठी असेल. म्हणजे जरांगे पाटलांनी भुजबळांवर आरोप केला
किंवा हल्ला केला की समता परिषदेचं नाव आपल्याला ऐकू येतं. उरलेल्या वेळी, उरलेल्या काळामध्ये समता परिषद काय करत असते, मला बघितल्यानंतर खरंच विचार मला किळस आली मित्रांनो, किळस आली. आणि मला खात्री आहे माझ्यासारख्या सद्भावनेने ज्या ज्या लोकांनी महायुतीला सत्तेवर येण्यासाठी किंवा महाविकास आघाडीला सत्तेपासून मैलोगंटी दूर ठेवण्यासाठी मतदान केलेलं आहे, त्यांना आज पश्चाताप होत असेल, पश्चाताप होत असेल की कोणाला आपण सत्तेत आणून बसवलं. यांच्यापेक्षा पाकिस्तानचा तो इम्रान खान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला चालेल, पण हे नालायक नको. यांच्यापेक्षा शरद पवार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा कोणी किंवा त्यापैकी कोणी मुख्यमंत्री झाला चालेल, पण ही महायुती नको. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये मतदाराच्या इच्छा आकांक्षांना महत्व असतं. जोपर्यंत त्या मतदाराची, नागरिकाची तुमच्यावर कृपादृष्टी असते, मेहरबानी असते, तोपर्यंतच तुम्ही सत्तेमध्ये राहू शकता आणि तिथून कितीही बलाढ्य राजकारणी तुम्हाला हटवू शकत नसतात. नरेंद्र मोदी आज लागोपाठ तीनदा गुजरातचे मुख्यमंत्री आणि तीनदा पंतप्रधान होऊ शकले, याचं एकमेव कारण लाखो करोडो भारतीयांना तो आपला नेता वाटतो, कारण तो आपल्याला काहीतरी देण्यासाठी त्या पदावर बसलाय. त्याला त्या पदाची ऐशो आराम उपभोगता यावे यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेला नाही. तो दिवसाचे 16-18 तास राबतो, तो आपल्यासाठी राबतो. आणि म्हणून लोक त्याच्या नावावर मत देतात. महाराष्ट्रात कोणाकोणामुळे हे एवढं मोठं यश मिळालं याची वर्णनं सांगणारे खूप आहेत, पण यापैकी एकही जण 6 महिन्यापूर्वी महायुतीचा दारुण पराभव झाला तेव्हा तो माझ्यामुळे झाला किंवा याच्यामुळे झाला असं सांगून जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा जर फडणवीस जबाबदारी घेत असेल तर त्याला नेता म्हणावा लागतो. ठीक आहे, मला सत्तेतून मोकळा करा, मी पक्षाचं काम करतो. आज प्रत्येकाला मंत्रीपद मिळालं नाही याचं दुःख आहे आणि त्याला पक्षात काम करण्याची संधी मिळेल याची पर्वा नाहीये. याचा अर्थच त्यांना पक्ष नको आहे, पक्षाच्या भूमिका विचारधारेची कर्तव्य नाहीये. सगळ्यांबद्दल बोलतो मी, कोणा एका पक्षाबद्दल बोलत नाहीये. प्रत्येकाला सत्तेची खुर्ची हवी आहे आणि त्या खुर्चीतून आणि सत्तेतून मिळणारे लाभ हवे आहेत. त्या पलीकडे जनतेशी, समाजाशी कुठलंही देणं घेणं नाही, ही जी मानसिकता आहे ती मानसिकता मतदाराला आवडत नाही. आणि काही काळ मतदार ते सहनही करतो, त्याकडे कानाडोळा सुद्धा करतो. पण एकदा वीट आला की उचलून गुकिरड्यावर फेकून देतो, हे विसरू नका. राजकारणात असे एकापेक्षा एक भले नेते हे उकिरड्यावर फेकून दिलेले, उकिरड्यावर फेकून दिले, ज्यांचं नामो निशाण आपल्याला परत दिसलेलं नाही. आणि त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जी काय नाराजीचे सूर उमटत आहेत ते बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की मतदार पुढच्या वेळेला तुम्हाला माफ करणार नाही. पहिली संधी मिळाली, आज जेव्हा आपण बघतो की अरे बापरे असं कसं झालं, ईव्हीएम मुळे झालं का काय, नाही, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांना मतदाराने जो धडा शिकवलाय तो नेमका अशाच कारणासाठी धडा शिकवलाय. लोकसभेमध्ये जे काय थोडंफार यश मिळालं, 1% पण, अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मतं युतीपेक्षा जास्त आणि एकदम 30-32 जागा मिळाल्या, म्हणून जो काय मस्तवालपणा उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गट दाखवत होता त्यांना मतदाराने जमीनदोस्त करून टाकलं. तर त्याचं कारण ओळखा. मतदार तुम्हाला फार मोठी संधी देत नाही.
6 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचा जो दारुण पराभव विधानसभेत झाला, त्याची सगळ्यात मोठी कारणमीमांसा हीच आहे की लोकसभेत मिळालेलं यश हे आमच्यामुळे आहे. आता आम्ही मोठे भाऊ आहोत आणि आम्हालाच मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, आम्हालाच इतकी मंत्रीपद मिळाली पाहिजेत. हा जो काय राजरोस निर्लज्जपणे चव्हाट्यावर सत्ता पिपासेचा खेळ चालू होता, त्यासाठी मतदाराने महाविकास आघाडीला धुळीस मिळवून दाखवली. ते भाजपने केलं, संघाने केलं, आणखीन कोणी ओबीसींनी केलं, मराठ्यांनी केलं, ही मीमांसा खोटी आहे. खरी मीमांसा इतकीच आहे की लोकसभेच्या किरकोळ यशानंतर झिंग चढलेले जे महाविकास आघाडीचे नेते आणि पक्ष होते, त्यांना मतदाराने अवघ्या 4 महिन्यात धडा शिकवला. आणि तो धडा महाविकास आघाडीला शिकवलेला असेल तरी त्यातूनच महायुतीच्या नेत्यांनी, पक्षांनी आपला धडा शिकायचा असतो. आणि म्हणून या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे काय नाराजीचे सूर वगैरे उमटलेले, ते बघितल्यानंतर हे समजावण्याची आवश्यकता येते की तुम्ही पक्ष नेत्यांवर नाराजी व्यक्त करत असाल, मंत्रीपद न देणाऱ्या पक्षावर किंवा युतीवर नाराजी व्यक्त करत असाल, पण प्रत्यक्षात मतदाराला तुमच्यावर नाराज व्हायचं कारण देत आहे. कारण देत आहे. सत्ता, लोकशाहीमधली सत्ता, सत्तापद हे जनहितार्थ असतं. आणि तुम्ही सत्तेत नसलात म्हणून जनतेचा काय तोटा होणार आहे, आणि तुम्ही सत्तेत असलात तर जनतेचा काय फायदा होणार होता, याचा कधीतरी खुलासा द्यावा लागेल. आणि तो देताना, नाहीतर तुम्ही बघताय एकापेक्षा एक दिग्गज, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, किती मोठे मोठे लोक पराभूत झाले, ज्यांच्याकडे ह्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून बघितले जात होते, त्यांना मतदाराने साधा आमदार होण्याचं देखील भाग्य दिलं नाही. तानाजी सावंतांपासून भुजबळांपर्यंत जे कोणी आहे त्यांच्यासाठी हा धडा आहे असं मी मानतो. तुम्ही ज्या पद्धतीत वागताय ती पद्धत बघितल्यानंतर मतदार तुमच्यावर विषयी पस्तावण्याखेरीज दुसरं काही होणार नाही. अरे शेवटी 42-43 मंत्रीपद आहेत, तर ती 230 लोकांच्या मध्ये कशी वाटायची ही दगदग असते. आणि म्हणून तिथे पहिला प्राधान्य फडणवीसांना का होतं हे लक्षात घ्या. जेव्हा पराभव झाला तेव्हा फडणवीस सारखा माणूस पुढे होतो, माझ्यामुळे पराभव झाला, मी जबाबदारी स्वीकारतो, मला सत्ता पदावरून बाजूला व्हायचं. जर एक मायकालाल त्या पद्धतीत पुढे आलेला नसेल, भुजबळ, आज जे भुजबळ वर तोंड करून बोलतायत, किंवा तानाजी सावंत असतील किंवा आणखीन जे जे कोणी मनगुंटी वार वगैरे असतील, त्यांना माझा एक सवाल आहे, लोकसभेच्या पराभवानंतर तुमची तोंड कोणी शिवली होती सांगाला की बाबा इतका पराभव झाला, याला आम्ही जबाबदार आहोत? बोलले होते मनगुंटीवार, बोलले होते तानाजी सावंत, बोलले होते भुजबळ. नाशिक जिल्ह्यातल्या दोन्हीच्या दोन्ही लोकसभा जागा गेल्या तर मी नाशिकचा मोठा, उत्तर महाराष्ट्राचा मोठा ओबीसी वगैरे नेता असून काय उपयोग, तूच माझ्या जिन्नगानीवर, असं भुजबळ बोलले होते का? महायुतीला लोकसभेत यश मिळवताना भुजबळांची जबाबदारी नसते, तानाजी सावंतांची जबाबदारी नसते, पण जिंकल्यानंतर त्यामध्ये मोठ्यात मोठा हिस्सा आणि सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे, हे कुठलं नेतृत्वाचं लक्षण आहे? जेव्हा असे नेते दिसतात तेव्हा लोक तुम्हाला धडा शिकवण्याची पहिली संधी शोधत असतात, हे विसरू नका. माझ्यासारखा एक पत्रकार, आयुष्यभर पत्रकारिता केलेला, राजकीय विश्लेषण केलेला, मला सुद्धा आज पस्तावल्यासारखं वाटतंय की कशाला आपण हे सत्तेत यावे म्हणून प्रयत्न केला. याच्यापेक्षा मनसोक्त ज्यांच्यावर आपण टीका करत होतो ती महाविकास आघाडी सत्तेत आली असती तर ते चुकीचे वागले तर परवा नव्हती, कारण आपण त्यांच्यावर टीका करतच राहिलो.
दगडापेक्षा भीत मऊ म्हणू यानं आणले, हे दगडापेक्षा मोठे खडक निघाले. त्याची वेदना अधिक असते, त्याची वेदना अधिक असते. आणि म्हणून जे काय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर घडतंय ते बघितल्यानंतर महायुतीला भरभरून मतं देणारा मतदार आज पस्तावला असेल आणि पुढची संधी मिळेल तेव्हा अशा सगळ्या नेत्यांना, अशा सगळ्या पक्षांना तो धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला पण मित्रांनो मनापासून वाईट वाटलेलं आहे. सरकार बनलं तेव्हाचा जो आनंद होता तो सगळा आनंद मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्या काय प्रतिक्रिया महायुतीतून आलेल्या आहेत त्या बघून मला असं वाटलं की हे सरकार लवकरात लवकर पडलं तर बरं होईल. एक प्रकारची शापवाणी समजू शकता, पण कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत म्हणतात, तसं माझ्या शापाने कोणी मरणार नाही, कुठलं सरकार पडणार नाही. पण मित्रांनो दुःख आहे, आपण गेल्या 5-6 महिन्यामध्ये जे काय बोललो केलं त्यातून असं काही घडेल ही अपेक्षा बाळगली नव्हती, आणि ते घडत असेल तर त्याचं मला दुःख आहे. मित्रांनो आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि शक्यतो आपल्या मित्रांना तुम्हाला हा विषय आवडला तर फॉरवर्ड करा. एवढं सांगून थांबतो. नमस्कार.